भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, सप्तम खंड भाग तिसरा, महापरिनिर्वाण, त्यामधील पाठ पहिला, वारसाची नियुक्ती. एकदा भगवान बुद्ध धनुर्धारी नामक शाक्य कुटुंबाच्या आम्रवनात वस्तीस होते. त्यावेळी पावामध्ये नुकतेच निघंटनाथ पुत्राचे, महावीरांचे देहावसान झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर निघंटीनाथ दुही होऊन भांडणे सुरू झाली होती. त्यांचे दोन पक्ष आता आपापसात झगडताना एकमेकांना वांगबाणांनी घायाळ करत होते. शामनेर चुंद पावामध्ये वर्षावास संपूर्ण स्थविर आनंदास भेटण्यास आला असताना बोलला, निघंटनाथ पुत्रांचे नुकतेच पावा येथे देहावसान झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर निघंठी यात दुही माजली असून ते आता आपापसात झगडताना परस्परांना वांगबाणांनी घायाळ करीत आहेत. ह्याचे कारण त्यांना कोणीच रक्षण करता नाही. त्यावर स्थविर आनंद म्हणाला, ही महत्त्वाची हकीकत भगवान बुद्धांना सांगणे इष्ट आहे. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ती कथन करूया. ठीक महाशय, चुंद बोलला. त्यावर आनंद व चुंद दोघे भगवान बुद्धापाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून निघंटियांची हकीकत कथन केली व आपला वारस नियुक्त करण्याची त्यांनी विनंती केली. चुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, चुंद, विचार कर की जगात एक आश्चर्य निर्माण होतो. अर्हत सम्यक संबुद्ध तो आपल्या सद्धर्माचा सुयोग्य प्रसार करतो, जो शांतिदायक, प्रभावी, मार्गदर्शक व सुबोध असा आहे. पण त्याचे शिष्य मात्र धर्मज्ञानात प्रगत झालेले नाहीत आणि त्यांच्या निधनानंतर तो धर्म त्यांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. अशा आचार्याचे निधन त्यांच्या शिष्यांना दुःखदायक आणि त्यांच्या धर्मालाही विघातक ठरते. पण चुंद, जगात एक अर्हंत व सम्यक संबुद्ध आचार्य निर्माण झाला आहे. त्याने आपल्या धर्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केला आहे. ज्याचा सद्धर्म प्रभावशाली, मार्गदर्शक असून शांतिदायक आहे, ज्याचे शिष्य सद्धर्मात पारंगत आहेत, असा तो सद्धर्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरूप दर्शवित असताना त्या आचार्याचे देहावसान होते. अशा आचार्याचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही. मग वारसाची गरज कुठे भासते? दुसऱ्या एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न काढल्यावर भगवान म्हणाले, आनंदा, माझ्या धर्माबाबत ज्याचे एकमत नाही असे दोन भिक्खू तरी तुला आढळलेत काय? नाही, पण आज जे भगवानांच्या निकट आहेत ते भगवानांच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत, संघाच्या नियमाबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल. आनंद, विनयाबाबत भिक्खूंच्या नियमाबाबतचे वाद क्षुल्लक ठरतात, पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल. धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकत नाहीत. वारस जर हुकुमशहासारखा वागणार असेल तर तो काय करू शकणार?
धम्मासंबंधीचे वादविवाद हुकुमशहा मिटवू शकणार नाही. लोक कोणत्याही वादाबाबत संघच निर्णय घेऊ शकेल. संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचारविनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे. वादाचा निर्णय बहुमताने व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही. भगवंतांनी जो वारस निर्माण केलेला आहे तो धम्म आहे असे इथून आपल्याला दिसून येते. त्यानंतर 2 अंतिम धर्मदीक्षा. त्या समयी सुभद्र नावाचा परिव्राजक कुशिनारा येथे राहत होता. सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोकवार्ता पडली. असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचे परिनिर्वाण होणार आहे. तेव्हा सुभद्र परिव्राजकांच्या मनात आले. काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिव्राजकांना असे म्हणतात की ऐकले आहे की ह्या जगात अर्हत सम्यक संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी शमन गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि शमन गौतमाबद्दल मला खात्री वाटते की ते मला असला उपदेश देतील की जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल. सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थविर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला, स्थविर आनंद, मला शमन गौतमाचे दर्शन होईल काय? त्याचे शब्द ऐकून स्थविर आनंद त्याला म्हणाला, पुरे सुभद्र, तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये. ते पार थकून गेले आहेत. सुभद्र परिव्राजकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा तीच विनंती केली. स्थविर आनंदाने 3ही वेळा त्याला तेच उत्तर दिले. सुभद्र परिव्राजक आणि स्थविर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटले, आनंदा, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागतांचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागावयाचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल, मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे. आणि जे उत्तर दाखल मी सांगेन ते तात्काळ त्याला समजेल. तेव्हा स्थविर आनंद परिव्राजकाला म्हणाला, सुभद्रा, आत प्रवेश कर. तथागतांची तुला परवानगी आहे. तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून कुशल वर्तमानाचे बोलणे झाल्यानंतर तो एका बाजूस जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला, शमन गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचार्य आहेत, जे पंथ संस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे, असे शमन आणि ब्राह्मण, पूर्णकाश्यप, मख्खली गोशाल, अजित केश कंबल, पकुच, कच्चायन, संजय, वेलठीपुत्त तसेच निघंटनाथपुत्त, ह्या सर्वांना ते म्हणतात तसे आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही, की काहींना झाले आणि काहींना झाले नाही. सुभद्र, काहींना ज्ञान प्राप्त झाले की काहींना झाले नाही, ह्या असल्या गोष्टीत तू पडू नकोस. मी तुला धर्मोपदेश करतो
तो नीट ध्यान देऊन श्रवण कर, लक्ष दे, मी सांगतो. भगवान फार चांगले असे बोलून सुभद्र परिव्राजकाने भगवान बुद्धाकडे एकाग्रतेने ध्यान दिले. त्यावर भगवान बोलले, सुभद्र, ज्या धम्ममतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात शमन असू शकत नाही. सुभद्र, ज्या धम्ममतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यात श्रमणही असतो. सुभद्र, माझ्या धम्ममतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे, म्हणून ह्या धम्मात श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी व अर्हत असे 4 प्रकारचे श्रमण आहेत. दुसऱ्या धम्ममतात श्रमणांचा अभाव आहे. पण सुभद्र, जर ह्या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर ह्या जगतात अर्हंताचा अभाव कधीच आढळणार नाही. का म्हटलं असून भगवंतांनी असं, ज्या धम्ममतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा होते का बा जे कोणतंही मत मानले जाते त्याच्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाची जोड असली पाहिजे. त्या मतामध्ये जर आर्य अष्टांगिक मार्गाची जोड नसेल तर त्याला भगवंतांनी श्रमण असू शकत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्या मांडणीमध्ये आर्य अष्टांगिक मार्ग असला पाहिजे असं भगवंत म्हणतात असं मला वाटते. मी 29 वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो. सुभद्र, सद्धम्माचा पक्ष पक्ष स्वीकारल्याला आता 50हून अधिक वर्षे होऊन गेली असतील. 50हून अधिक वर्षे होऊन गेली असतील. तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिव्राजक बोलला, आपल्या मुखीचे हे शब्द अत्यंत उत्कृष्ट आहेत. खरोखरच अत्यंत उत्कृष्ट. जसे कोणी फेकून दिलेल्यांची प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की जेणेकरून नेत्र असलेल्याला दिसावे, तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करून दिले. म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो. सुभद्र, ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली असेल त्याला जर संघात प्रवेश करावयाची इच्छा असेल तर त्याला 4 महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे. जर तसा दंडक असेल तर मीही 4 महिने प्रतीक्षा करीन. पण तथागत म्हणाले, माणसात फरक असतो हे मी मान्य करतो. असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले, आनंद, सुभद्राला आत्ताच संघात दाखल करून घे. बरे, जशी आपली आज्ञा, असे बोलून आनंदाने संमती दर्शवली. सुभद्र परिव्राजक मग आनंदाला म्हणाला, तुम्ही भाग्यवान आहात. आनंद, महाभाग्यवान. तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाने सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले. सुभद्र, तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे.
स्थविर आनंद म्हणाला. अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिराज्यकाला भिक्खू संघात स्वीकृत करण्यात आले. ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा श्रावक. ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा श्रावक. तर आता आपण इथेच थांबूया. साधू साधू साधू. काय वाचायचं घेऊ ह्याचं अंतिम शब्द उद्या वाचू. ठीक आहे, मग इथंच थांबतो. चला साधू साधू साधू.